गाईस व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू द चॅनल. होप यू आर डुईंग वेल. तर आज आपण परत एकदा व्लॉग चालू करतो आहे. जवळपास महिन्याने नाही, अख्ख्या 1.5 वर्षानंतर परत एकदा आपण व्लॉग चालू करतो आहे. अर्थात आपण परत कमबॅक करतो आहे. परत आपल्या चॅनलवर पहिल्यासारखे व्लॉग्स बघायला भेटणार आपल्याला. आणि बिकॉज ऑफ पहिलं व्लॉग का नव्हते, कारण एक्झाम होती, बोर्ड एक्झाम होती आणि त्याच्यामुळं आणि फोनही नव्हता, तर त्याच्यामुळं पहिल्यासारखं व्लॉग नव्हता करता येत. आणि आता आपण परत चालू करणार. तर बाकी काय नाही, यावाल्या व्हिडिओमध्ये मी माझं रुटीन दाखवणार आहे तुम्हाला. आणि आत्ता जवळपास सकाळचे 5:45 वाजलेत आणि आता आपल्याला जिमला जायचं आहे. आम्ही 4 जण जाणार आहोत मित्र. आणि आज मी तुम्हाला अख्ख्या दिवसात काय करतो, कारण अजून पण आमच्या सुट्ट्या चालू आहे, तर त्याच्यामुळं मी हळू का बोलते, कारण सगळे झोपलेत. मी गॅलरीमध्ये ब्लॉग बनवतो आहे. सकाळचे खूप म्हणजे जवळपास 5:45 वाजले म्हणून. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही दिवस काय करतो, आमचं रुटीन काय असतं. कारण तशी सुट्ट्याच आहेत, बोर व्हायला लागलं आहे आम्हाला. तर कॉलेज कधी चालू आहे ना आम्हाला पण माहीत नाही. तर लेट्स सी. चला जिमला, आमच्यावर जिमला चला. गाईस रेडी आहे, आता निघूया. भाऊ रेडी होतो आहे, त्याच्यानंतर निघू लगेच. ही आपली बॅग. गाईस बॅग रेडी आहे. तर शूज आणतेच, दादाचे शूज, माझे शूज. आणि आता विराज बाहेर येतो आहे, चला आपण बाहेर जाऊ. लॉनमध्ये विराज आला, तर विराजला बघूया आपण. बोलू विराज काय म्हणतो आपल्या ब्लॉगचे कमबॅक. हे तिकडं कुठं झाली का झोप? अरे काय झाली का झोप? फोन केला तर पहिला उचलला नाही. आज सगळ्यांना मी फोन केला आणि रुग्याला तर सारखा फोन करतोय, जरा मरतो का. सारखा फोन करतोय, येत तर नाही, बाहेर नसणंच आला बहुतेक. रोजचं आहे. चौथं का नाही दाबलं रुग्या राहायला वरती. 4 दाबलंच नाही, आम्ही विसरलो. आणि आता बघू काय म्हणतो. अरे हातातच बसत नाही. आपण तोपर्यंत गाडी काढूया, तोपर्यंत रुग्ण देईनच. आणि तसे ते गाडीच्या डिक्कीत जॅकेट आहे दादाचं, ते त्याला देऊ काढून. रुग्णाला घ्यायचं ना, कारण दाबलंच नाही बटन. आणि त्याला घ्यायचं होतं ॲक्च्युली पहिलं, तिथं त्याची एंट्री घ्यायची होती, कारण तो ज्या चलो हळू रे बाबा. हां का, असं फक्त लक्ष घालू नको, नाही तर काय लक्ष आहे एवढंच फक्त. जिममध्ये भेटू. आता लय भारी नाही का, शॉर्ट मिस झाला यार, आहे का नाही रुग्या? रुग्या एकदा परत फॅमिली पॅक. रुग्या तू एकदा वर्णन कर ना, किती गाड्या पाडतात? अरे मी करतो. आरोग्य होतं का नाही जाऊ, आमचं झालं. बोल ना काय म्हणत होता? उलटा ब्लॉग चालू राहिलं. रुग्या जरा शांत आहे. तू वाटतं पाहिलं खाली.
तर वेट लावलंय, वेट 2.5चा. हे आम्ही फर्स्ट टाइमच करतोय. चल चल होतंय. होतंय. उचल. विराज एकदा सांग ना, आपण कुठं चाललंय? विराज एकदा सांग कुठं चाललंय? हमारा रोहित आपको पता ही होगा, इसको प्रॉब्लम है. कसला प्रॉब्लेम आहे? परत एकदा. क्या आदित्य सर बोलत होते. ते नाहीये, ते फॅनचं आहे. फॅनचं आहे ते. नाही, इकडचं बटन आहे, इकडचा. आता दिसत नाही काय त्याला? म्हणा आताच बेंच डिप्स मारून घे. आताच मारून घे. काय मागच्या वेळी बघितलं अरे, मी हँडवॉशच नव्हतं. काय शोधतोय तू? कुठं ठेवलेलं? ते तुझी चुकी. आता तू नीट ठेवत नाही, कोणतरी गेला असं घालून त्या जिम मध्ये. बघ, चेक कर, चेक कर. अरे जा रे बाबा, मग जा. विश्वासच नाही, विश्वास नाही, विश्वास. अरे सोनू बघ, त्याला वाटते शूज आपण लपवले. त्याला सांग आम्ही शूज प्रेशर मारते. शूज लपून ठेवलेत. बघू आता त्याचं काय रिएक्शन. तसं त्याला काही फरक नाही पडला. जा बाबा, आदित्य सरांना विचार. रुग्या एक घेऊन दे ना. लेट्स गो घर पे. भेटले का शूज? विराजने ठेवलेले. कुठले क्लिप चांगले येते बघ. चलो दूध घ्यायचं होतं, दूध पण घेतलंय. चल रो. काय कोण? बघू ना. नाही बाय बाय. हिराड आहे. चल काहीच आता गेल्यावर पूजा करा. अरे यार, दुधाची पिशवी असलं मला दाखवतो. तर तुम्ही पण मला, आणि जास्त काही करत नाही असंच सांगतो. पूजा झाली, खायचं, झोपायचं, दुसरं काही घेतच नाही. त्याच्यानंतर तेवढंच आहे. म्हणून ब्लॉग बनवत पण नव्हतो, कुठं जातही नाही, आणि त्याच्यामुळं ब्लॉग बनवत नव्हतो. पण आता विराज आणि सगळे म्हणत होते कर चालू कर. टाईमपास नाही, टाईमपास पण होईल. आणि मला पण असं वाटलं की ठीक आहे, टाईमपास होईल आणि थोडंफार माझी आवड पण आहे, आणि ते पण करूया. आणि खूप दिवसांनी या चॅनलवर व्हिडिओ पडेल, तर तुम्ही याला चांगलं लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. होईल एवढं व्हिडिओ दुसरीकडं म्हणजे शेअर करा. आणि त्याच्यामुळं आता दाखवायला तर काय नाही, म्हणून खाली वगैरे जात असेल तर दाखवतो. अँड काहीच तर आता मी खाली चाललो आहे, कारण दादाचं लई दिवसापासून चाललेलं की ओरिओ शेक प्यायचं आहे. ओरिओ शेक मम्मीला करायला लावत होता. मम्मीला लईच हट्ट केला, आणि आज मम्मी करते. तर आत्ता त्याने व्हाईटवाले ओरिओ उचलून आणले, जे की ब्राऊनवाले आणायचे होते. आणि आता कायम स्वरूपी मलाच पाठवलं. बाबा दिलं, नशीब दिलं. हो, ते तेवढ्याच मानाने व्हिडिओ पण बनवून झाली गाईस.
आता काय दाखवू मला ह्याचा सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय, कारण आता दुसरं काय न करता आंघोळ करणार आहे. त्याच्यानंतर काय आंघोळ झाली आहे, आता पूजा करायला घेतो. अरे बघू इकडे बघ कुठं लागलं, बघू तुला दाखव. सोनूच्या पण अंगावर किती बिस्किट वाया गेली. आणि इकडे त्याच्या पण हाताला उडलंय. छान. नाही तिला नाहीच आवडलं. हा त्याला गंध. सोनू तूच कर की एकदा, तू ट्राय तर कर. कसला आवडतो. पूजा झाली आहे तवरची स्वामींची. हा ऍक्च्युली एक गोष्ट सांगायची राहिली की अचानक पूजा करता करता मम्मीला मी म्हणलं की मी पण दापोलीला जाऊ का, तर मम्मी म्हणली हा जा म्हणून. आणि तो घेऊन जात नव्हता तर मम्मी म्हणली काय त्याचा काय संबंध, तो नीन म्हणून जातो म्हणून. तर आम्ही आता चाललोय, जातो. चला जाऊ. गाईस पूजा झालेली आहे आणि आता सगळं कम्प्लिटली. तसं तर मला पूजा करायला तासभर लागतो, कारण खालच्या पूजेला एवढा वेळ नाही लागत. स्वामींच्या पूजेला खूप वेळ लागतो, कारण गंध नीट काढायचा असतो. आणि तसंही मला एवढं जमत नाही, पण तरी पण तुम्ही बघू शकता. आणि तसं तर आता झालेलं आहे सगळं. आता नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. काहीच तर आता मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, ज्याची मम्मीची मागास होती. आपला ओरिओ शेक जो आहे दिसतोय तो एकदम भारी. वरती का झालं काय माहिती, दूध थोडंसं मिक्स नाही झालं नीट. आता हे नाश्ता झाल्यावर पितो. पोहे केलेत मम्मीने मस्त, ते पिल्यावर ते खाल्ल्यावर मग आपण ते पिऊन बघू कसं. आता खाली जाऊ. शर्ट चेंज केला आहे, आता जॅकेट घालतो. पाऊस पडेल काय सांगता येत नाही, त्यामुळं जॅकेट घालतो. एक मिनिट. चांगलं जॅकेट पण घातलं आहे. रेनकोट घेतलं आहे, दादाने आम्हाला सांगितलेलं. रेनकोट आणि हेल्मेट, कारण तो चालत. हे घेतलं आहे. पाण्याची बॉटल पाहिजे होती त्याला. हे रेनकोट लेटेस्ट मम्मी बघते. चलो चलो. गाईस फायनली इथं आलंय आता. तर ॲक्टिवा चालवतात. काका आले कीच फक्त चालवतात. दिवस आपल्याकडेच होते, पण आता काकांना लागून आवडले ते. चला आता वरती जाऊ, आराम करायचा आहे. तसं इथं काय आपण करतो होतच नाही. आपलं असं झालं टाइमपास, तिकडं बसून तरी काय. उठून अभ्यास कर की. अवनीश शाळेला नाही गेला आहे का नाही. अवनीश शाळेला गेला नाही, त्याने टाइमपास केला तेवढा, त्यामुळं ती गेली व्हॅन. नाही माझी व्हॅन आज आलीच नाही. हे सिर्फ कारण आहे. आई ते बघ परी आपली हुशार, अभ्यास आत्ताशी चालली शाळेला. तुला येतं का काहीतरी. अरे अरे काळे काळे येतं का काय, काहीतरी येतं का तुला. कशाला, पहिला अभ्यास करून घे. नको पिऊ, चल करून अभ्यास. काय त्याच्यात का. ओ परीचे स्कूल. हे बघ 2 पेज. अभ्यास करत नाही. फडे 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 अभ्यास करत नाही. अरे तू गप्प बस रे. हे बघ ए 1 2
ह्याच्या मागं पण एक आहे वाटतं. 3 4 मग तुझ्या आज हॉकी मिस नाही हॉकीची प्रॅक्टिस थांबली. का? एक्झाम असतो पर्यंत. अरे का काढलं तुला? खरं खरं सांग काढलं की. नाही. का करणे द्या हा आपण सांगू आम्ही काय वाव ते एवढी मोठी कॅमेरा बसत नाही. आणि आता आम्ही क्लास लावला आणि काकांनी सांगितले 1200 रुपये आणि काकांनी सांगितले 1200 रुपयाचे तिकीट. जर अवनीशला यावाल्या एक्झाममध्ये कमी पडले तर या स्टिक मारणार. चांगली फायबरची अशी लागते, लाकडाची आहे चांगली फायबर नाही. आहे, लागते चांगली. एक टेस्ट मीच करतोय का नाही पसंत. हाडकं बिडकं तुटायची. इथं आले की ह्याची लय एंटरटेनमेंट असते अवनीशची. सगळे त्यालाच लई म्हणजे बोलतात नाही का नाही अवनीश, लई मजा येते अवनीश. रडका आहे रडका आमच्या घरातला मोठा. दुसरी पोरगी ही पहिली पोरगी आहे घरातली. सुकन्या. हो सुकन्या. बरेला स्कूलला सोडायला काय अभ्या चलो बाबा. काय रिक्षा गेली ना मी नाही उघडा आहे का दरवाजा? ब्लॉग बनवलाय लय वेळचा. हा विसरलो मी हे करायचं. काहीच गेम खेळत होतो आत्ताच झालंय. टाइम लिमिट आलाय. गाडी घेऊन काकूनची आमच्या, तर ती गाडी काय चालू व्हायला तयार नाही. लय वेळ पेट्रोल आहे सगळं आहे तरी पण चालू नव्हती होत. चालूच नव्हती होत, लय दिवस चालू नव्हते. आणि माझ्या मामाचा बंगला. चला गाईस घरी राहू. गाडी चालवताना तो फोन धरता येणार नाही. गाडी ऑटोमॅटिक रेस होती. अँटिक आहे जरा गाडी. कशी कशी आणली मला माझं माहिती आहे. चलो घरी जाऊन भेटतो. लय वेळानंतर आता ब्लॉग परत. ते कसं सवय नाही ना तर मग ते विसरून जातं की अरे आपण ब्लॉग काढतोय. आणि मेन म्हणजे आता त्यानंतर तर आणि काही केलं नाही मी. खाली गेलो आम्ही आणि आज खाली काय असं विशेष काय नाही, फक्त टाईमपास केला. आणि म्हणून असं रेकॉर्ड करण्यासारखं काही नव्हतं. आणि मी फोन पण नव्हता नेला. मेन थिंग थोडंसं रेकॉर्डिंग केलं असतं पण फोनच नव्हता नेला. कारण फोनमध्ये अजिबात चार्जिंग नव्हती. गेम खेळलो तर चार्जिंग खूपच डाऊन झाली म्हणून मग चार्जिंगच केलं नाही. मग चार्जिंगला लावला आणि मग तसंच खाली गेलो. तसंही खाली गेलो आम्ही फोन अवॉइडच करतो. कारण एकतर अख्ख्या दिवसातनं दिवसभर फोन बघतो, त्यातनं पण खाली जाऊन जर फोन बघायचा असेल तर मग फायदा काय. आम्ही जेव्हा खाली जातो तेव्हा फोन वगैरे आम्ही बघत नाही. फक्त बोलायचं मीन्स फक्त बोलायचं अबाउट काही पण जे काही विषय निघाल त्याच्यावर. तर ऑब्विसली ते काय आम्ही जर असं हे करू शकत नाही. रेकॉर्डिंग थोडीफार दाखवली असती पण फोनला चार्जिंग नव्हती. आणि आज आमचं सगळ्यात जास्त मेन म्हणजे हे चाललेलं की कॉलेज आमचं. आज मी बोललो आणि आता 4 तारखेला आमच्या कॉलेजचं ह्याचं आहे ओरिएंटेशनचा प्रोग्राम आहे. म्हणजेच इंट्रोडक्शन, डिव्हिजन्स. आता मेन म्हणजे सगळ्यात मोठी भीती ही आहे. मी ऋग्वेद विराज आम्ही तिघांनी पण एकाच कॉलेजमध्ये घेतलं आहे. पण वी आर थिंकिंग लाईक की बहुतेक विराज एक वेगळ्या डिव्हिजनमध्ये जाऊ शकतो. कारण त्याचं एक सब्जेक्ट वेगळा आहे. ठीक आहे आम्ही मॅथमॅटिक्स घेतले मी आणि ऋग्वेदने, आणि त्याने SP घेतलं आहे. तर त्याच्यामुळं काही सांगता येत नाही पुढं काय होईल हे मी आता सांगत राहीन. अँड मेन थिंग की आत्ता पहिला हा फर्स्ट ब्लॉग असणार आहे आफ्टर लॉंग ब्रेक, लॉंग लिव्ह नंतर हा एक नाही का पहिला ब्लॉग असणार आहे. म्हणून ह्याला तुम्ही चांगलं प्रेम द्या. म्हणजे शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. म्हणजे कसं आम्हाला थोडं अजून मोटिवेट होईल, अजून चांगले व्हिडिओ मला बनवता येईल तुमच्यासाठी होईल एवढे. आणि असं नाही की फक्त ब्लॉगच टाकणार, आम्ही चॅलेंज व्हिडिओ पण बघून ठेवल्यात. आणि येत्या दिवसात जसं तुम्ही या ब्लॉगला प्रेम द्याल तसं आम्ही येत्या दिवसात ते बनवत जाऊ. आणि तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. अँड बस बाकी काय नाही. खूप दिवसांनी ब्लॉग केला आहे. थोडं असं हे होतं बोलता नाही एवढं नीट,
पण ठीक आहे, आता होऊन जाईल हळूहळू, परत एकदा सवय होईल पहिल्यासारखी. आता कसं खूप दिवसांनी करतो आहे म्हणून नाही जमत. तर आता जास्त काही नाही, आता झालं जेवण वगैरे, आता झोपायला जायचं आहे. सकाळी उठून परत जिमला. आता ह्या ब्लॉगनंतर लगेच ब्लॉग कधी येणार? डेली ब्लॉग तर नाही, लगेच डेली ब्लॉग नाही होऊ शकत आता, कारण लगेच जर टाकत गेलो तर मग ते खूप बोरिंग होत जाईल तेच. कारण आता आम्ही दुसरं काहीच करत नाही, कॉलेज वगैरे चालू नाही. कॉलेज जेव्हा चालू होईल, जेव्हा सगळं सेट होईल कॉलेजमध्ये, जिथलं तिथं सगळे डिव्हिजन्स वगैरे, मग मी एक ब्लॉग 100% बनवणार. आम्ही जाता येताचा किंवा अख्खं ते त्याच्यानंतर कॉलेज चालू झाल्यानंतर काय रुटीन असणार आहे तो अख्खा मी बनवणार आहे. तर हा ब्लॉग इथंच संपू. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. अँड मेक शुड बी द लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.